हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्वजण मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करतात. आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो असणार आहे कशावर, तर संख्या मालिकेवर. संख्या मालिकेवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि त्यांना सॉल्व्ह कसं करायचं ते आपण काय करणार तर आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. आता संख्या मालिकेवर विविध पद्धतीचे प्रश्न हे परीक्षेत विचारले जातात. सहसंबंध असेल संख्या मालिकांचा, किंवा मग रिकाम्या जागी तुम्हाला योग्य असे पर्याय शोधायचे असतात. सहसंबंध असेल, परस्पर संबंध असेल, तर त्यातील पहिला प्रकार जो आहे तो आज आपण बघतो तो म्हणजे कुठला, तर क्रमवार संख्यांची मालिका. काही संख्या क्रमवार दिलेल्या असतात, त्या ज्या काही संख्या असतात त्या एका विशिष्ट अशा रचनेने त्या बांधलेल्या असतात, किंवा त्या एक विशिष्ट प्रकारची रचना वापरून त्यांना लिहिलेलं असतं आणि आपल्या एक रिकामी जागा दिली असते ती आपल्याला फिल करायची. जसं तुम्हाला दिसेल बघा की हे जे उदाहरण दिसतंय हे काय, ते क्रमवार संख्या आहेत आणि तुम्हाला ते रिकामी जागा दिलेली आहे ना, ती तुम्हाला काय करायचं, ॲप्रोप्रिएट अंक भरायचा आहे. त्यासाठी काय तर वेगळ्या प्रकारच्या रचना वापरल्या असतात, वेगळ्या प्रकारचे प्लॅन्स वापरलेले असतात. ओके, वेगळ्या प्रकारच्या योजना तिथे दिलेल्या असतात. तर आपण सुरुवात करतोय कशाला बघायला, क्रमवार संख्यांची मालिका. अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत तुम्हाला येणार म्हणजे येणार हमखास. संख्या मालिकेवर प्रश्न येतातच. ओके, तर त्यातली या पद्धतीचे प्रश्न पण तुम्हाला परीक्षेत येऊ शकतात. मग असे प्रश्न आले तर सॉल्व्ह कसं करायचं, कुठल्या प्रकारचं ट्रिक तुम्हाला वापरायची ते सॉल्व्ह करायसाठी, किंवा कुठल्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या हे मी तुम्हाला ते समजून सांगणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला संख्या 1 ते 30 पर्यंत किंवा 1 ते 50 पर्यंत तुम्हाला सर्व संख्यांचे वर्ग माहीत असणं अपेक्षित आहे. 1 ते 30 पर्यंत किंवा 1 ते 50 पर्यंत तुम्हाला सर्व संख्येचे घन माहीत असणं गरजेचं आहे. ज्यास तुम्हाला घन आणि वर्ग पाठ असतील तर तुम्हाला काय तर बरंचसं काम तुमचं सोपं होणार आहे त्यामुळे. ओके, तर बघूया. लक्षात घ्या, घन आणि वर्ग पाठ करून ठेवा. तसं मी व्हिडिओ अपलोड केला आहे घन आणि वर्गाचा, तो जाऊन बघू शकता तुम्ही आणि त्यावर जाऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता किंवा ते लर्न करू शकता. ओके, तर पहिला एक्झाम्पल घेतो आपण क्रमवार संख्यांची मालिका या प्रकाराचं, या घटकाचं. पहिला एक्झाम्पल बघा, 1, 4, 9, 16, 25, 36, 49 आणि शेवटी रिकाम जागा काय येईल ते तुम्हाला बघायचं आहे. जर तुम्ही बघितलं तर एक जशाल तसं लिहूया आपण. 2 आणि 9. आता 2 आहे, 2 काय तर 2 सॉरी काय आहे, त्यानंतर 4 काय तर 4 हा 2चा वर्ग आहे. त्यानंतर 9 हा कशाचा वर्ग आहे, तिथे लिहितो बघा, 9 आहे 3चा वर्ग, 3 त्रिक 9. 4चा वर्ग आहे 16. हे पहिले उदाहरण समजून सांगतोय हा. 5चा वर्ग आहे 25. 6चा वर्ग आहे 36. 7चा वर्ग आहे 49. इथपर्यंत आलो आपण. म्हणजे प्रत्येक जी काही संख्या आहे 1 2 3 4 5 त्यांचे वर्ग एका सिरियल दिलेले आहे. हा प्रश्न खूप वेळेत परीक्षेत विचारला गेला, लक्षात घ्या तुम्ही. बऱ्याचशा अशा एक्झाम आहे त्यामध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे, त्यामुळे हा खूप इझी वाटतोय कारण सर्व वर्ग आहेत. मग 7चा वर्ग झाला 49. मग 7च्या नंतर असणारे 8. 8चा वर्ग असतो काय, 8चा वर्ग तुम्हाला माहित असणं गरजेचं. जसं तुम्हाला मी सांगितलं की तुम्हाला 1 ते 50 पर्यंत 1 ते 30 पर्यंत वर्ग तुमचे पाठ असावेत. तर 8चा वर्ग असतो 64. मग याचा आन्सर काय येईल, 64. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. 8 गुणिले 8, 8 8 64. आता पुढचा एक्झाम्पल आपण डोळ्यासमोर बघा, तुम्ही बघू शकता. 1 8 27 64 125 16. जसं तुम्ही 8 आणि 27 आणि 64 यांची सिरियल बघता त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ते घन वापरलेले आहेत. म्हणजे 1चा घन 1च असतो. 2चा घन काय असतो, 2चा घन असतो 8. 2 2 4, 4 2 8. त्यामुळे इथे 8 आहे. 27 म्हणजे 3चा घन. या संख्या दिसल्या, जे वर्ग आहेत किंवा जे घन आहेत अशा संख्या दिसल्या की थोडंसं ते लॉजिक लावून बघायचं आहे. म्हणजे तुम्हाला 16 25 36 49 दिसले की समजून घ्यायचं काय तर घन आहेत. ओके, समजतंय. आणि 8 27 64 150 अशा प्रकारे दिसले समजून घ्यायचं ते सुद्धा घन आहेत. मग 3चा घन आहे 27. 3 3 9 9 27 64. 4चा घन आहे 64. 5चा घन आहे 125. 6चा घन आहे 216. मग 7चा घन काय, 7 गुणिले 7 गुणिले 7, 7 49 गुणिले 7. 49 गुणिले 7 केला तर 7 9 63. 63 3चा आजच्या आले 6. ओके, 7 चौक 28, 28 आणि 6 28 आणि 6 किती होतात, 28 आणि 2 28 आणि 2 30 आणि 4 34. 343 हे त्याचा आन्सर असणार आहे. म्हणजे हे तुम्हाला इथे लिहायचे 343 लिहून घेतो मी इथे 343. ही रिकाम जागा भरल्या गेली.
समजलंय? म्हणजे घन आणि वर्ग तुमचे पाठ असणं अपेक्षित आहेत. आता पुढचं एक्झाम्पल आहे बघा, 8 3 16 6 24 9 32. शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला आहे. इथे काय येईल ते तुम्हाला लिहायचं. आता बघा आपण इथे लिहितो मी 8 3 16 6 24 9 32. क्वेश्चन टी मार्क आहे शेवटी. तर इथे काय असणार आहे तुम्ही लक्षात घ्या की 8 आणि 3 3 आणि 16 अशा प्रकारे संबंधित नाही. तर इथे बघा पाढा आलेला आहे. पाढे 8 2 16 8 त्रिक 24 8 चौक 32. मग इथे काय 3 2 6 3 त्रिक 9 3 चौक काय यायला पाहिजे तर 3 चौक इथे यायला पाहिजे 12. म्हणजे याचा आन्सर असणार आहे 12. इथे काय येईल 12. म्हणजे लक्षात घ्या की पहिल्याचा तिसऱ्या सोबत पहिल्याचा तिसऱ्या सोबत तिसऱ्याचा पाचवा आणि अशा प्रकारचे सहसंबंध आहे. झिगझॅग ज्याला आपण म्हणू शकतो. एक क्रमानंतर सोडून पुढच्या अंकासोबत संबंध आपल्याला दिसून येतोय. त्यामुळे याचा आन्सर असणार आहे काय तर 12 3 1 3 3 2 7 3 3 9 3 चौक 12. पाढ्याचा डिरेक्टली वापर केलेला आहे त्यामुळे याचा आन्सर असणार आहे 12. समजलंय? आय होप तुम्हाला समजतंय मी जे सांगतोय ते. चौथं उदाहरण आपण बघतोय. लिहितोय मी बोर्डवर 30 75 36 69 42 63 क्वेश्चन मार्क. आता जसं आपण याचं केलंय 8 2 16 8 3 24 अशा प्रकारचा सहसंबंधित असू शकतो. परंतु इथे कसं असणार आहे बघा 30 नंतर 36 म्हणजे प्लस 6 आहे. 36 नंतर 42 प्लस 6. 42 नंतर प्लस 6 केले तर किती येत आहे? 42 नंतर प्लस 6 केल्यानंतर येते 48. या उलट येस आणखी एक रिकाम जागा आहे. इथे घेतला आपण 48 आपला आन्सर भेटलंय. मग आता इथे खाली दुसऱ्या नंबरचं काय लॉजिक आहे म्हणजे 75 आणि 69चं काय लॉजिक आहे, 69 आणि 63चं काय लॉजिक आहे आणि इथे येणारा आन्सरचं काय लॉजिक आहे तिथं आपल्याला बघायचं आहे. मग आता 75 आणि 69 म्हणजे 75 मायनस 69 करणं आहे आपला. इथे प्लस 6 आहे. इथे प्लस 6 नाही केलेलं आहे. इथे मायनस 6 केलेलं दिसेल तुम्हाला बघा. 75 मायनस 69 15 9 9 6 6 इथे 6 मायनस 6चं लॉजिक आहे. म्हणजे 30 नंतर एक अंक सोडून प्लस 6 केलेलं आहे. पुन्हा 36 नंतर एक अंक सोडून पुन्हा 6 केलेलं आहे प्लस. मग त्यामुळे इथे जी रिकाम जागा असणार आहे पहिली त्यासाठी आपल्याला काय करायला एक अंक सोडून प्लस 6 करावे लागतील. मग प्लस 6 केलं आपल्याला मिळाली तर आन्सर 48. या उलट दुसरा जो अंक आहे दुसऱ्या अंकाला आपण तिसरा अंक सोडून दिला आणि 69ला बघितलं मायनस 6 म्हणजे 75 मधून 6 गेल्यानंतर 69 उरले. 61 मधून 6 गेले 63 उरले. मग 63 मधून 6 वजा करा 63 मायनस 6 काय आन्सर याचा आन्सर येईल 7. खाली उरला 1 57. म्हणजे हे जे उदाहरण आहे कशाचं नंबर 4चं तिचं काय उत्तर असणार आहे 48 57. समजलं कसं प्लस 6 आणि हे मायनस 6 हे लॉजिक वापरलेलं. आता इथे आपण 6चं घेतलंय. परीक्षेत तुम्हाला -4चं येईल -3चं येईल 3 4चं येईल 5चं येईल 6चं येईल ओके 2चं येऊ शकतं. म्हणजे असे सुद्धा बदल परीक्षेमध्ये तुम्हाला येऊ शकतात. हे एक उदाहरण आहे जे तुम्हाला समजावं यासाठी मी घेतलेलं आहे. आणि हे जे एक्झाम्पल घेतो मी हे सर्व काय झालेले आहेत तर स्पर्धा परीक्षांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. ओके पुढचं एक्झाम्पल आता समजून घेऊया. 5 नंबरचं एक्झाम्पल काय बघा 6 12 36 144 6 12 36 144. आता तुम्हाला काय सहसंबंध दिसतो आपल्या इथे रिकाम जागा भरायची पुढे 6 गुणिले 2 बरोबर 12. 6 आणि 12चं जे रिलेशन आहे 6 6 12 12 12 36 होत नाही ओके म्हणजे 6 गुणिले 2 12. आता 12चा आणि 36चा काय संबंध आहे 12 गुणिले 3 12 36 ओके आणि 36चा आणि 144चा काय संबंध आहे 36 गुणिले 4 जर केलं तर तुम्हाला 144 भेटणार आहे. मग आता 144 आपल्याला घ्यायचं याचं आणि याचं रिलेशन तर आपल्या इथं काय करायला 144 गुणिले 5 करावं लागेल कारण सिरियली सगळं होते बघा 2 3 4 5
लॉजिक वापरलेलं आपण पहिल्या दुसरी संख्या भेटण्यासाठी आपल्याला 2 ने गुणलं, तिसरी संख्या मिळण्यासाठी आपण 3 ने गुणलं, चौथी संख्या मिळण्यासाठी आपण 4 ने गुणलं, पाचवी संख्या मिळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर 5 ने गुणावं लागेल. मग 144 गुणिले 5, 5 चौक 20, हातच्याला आले 2, 5 चौक 20 आणि 2 22, हातच्याला आले 2, 5 1 5 आणि 2 7. उत्तर काय आहे इथं 720. हे उत्तर आपल्या इथे मिळत आहे. लॉजिक काय वापरलेलं हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, लॉजिक समजलेलं सर्वप्रथम. ओके, व्हेरी गुड. आय होप तुम्हाला ते समजतंय. पुढचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे 3 6 18 72. 3 6 18 72 कॉमा रिकामी जागा. 3 आणि 6चा काय संबंध आहे? 3 2 6, सायंत्रिक 18 म्हणजे 3 2 6, 6 गुणिले 3 सायंत्रिक 18, 18 चौक 72. पहिलेच उदाहरण तशा प्रकारचं उदाहरण आहे बघा. 72 गुणिले 5, 3 2 7, 3 गुणिले 2 बरोबर 6, 6 गुणिले 3 18, 18 गुणिले 4 72, 72 गुणिले 5 घ्यावं लागेल. पुढचा अंक आहे तर 5 2 10 0 आचलेले 1, 5 7 35 आणि 1 36, 360 उत्तर त्याचं आपल्याला मिळतं. समजतंय? 5 2 10 0 आचलेले 1, 5 7 35 आणि 1 36, 360 हे उत्तर त्याचं असणार आहे. ओके, पुढचं एक्झाम्पल बघूया बघा. नंबर 7चं प्रत्येक ठिकाणी वेगळ्या प्रकारचे लॉजिक वापरले हे तुम्ही लक्षात घ्या बरं. प्रत्येक ठिकाणी वेगळ्या प्रकारचे लॉजिक वापरले आपण एक्झाम्पल घेतो आणि हे सर्व जे एक्झाम्पल आहेत ते तुम्हाला पूर्वी परीक्षांमध्ये विचारले गेलेले आहेत. त्यामुळे इंटेन्शनली हे एक्झाम्पल मी घेतो जेणेकरून तुम्हाला समजेल की परीक्षेत येणारे प्रश्न कसे आहेत आणि ते सॉल्व्ह कशा करायचे आहेत. ओके, 7व्या नंबरचं उदाहरण बघतोय आपण. 3 7 15 31, 3 7 15 31 शेवटी क्वेश्चन मार्क. आता इथे खास मजा आहे बघा. ओके, इथे काय दिलेलं असणार आहे 3 आणि 7चा संबंध काय? 3 गुणिले 2 बरोबर 6, 6 प्लस 1 बरोबर 7. म्हणजे 3च्या आणि 7च्या मध्ये संबंध काय तर 3 2 6, 6 प्लस 1 7. तो संबंध पुढे आहे का बघूया आपण. 7 गुणिले 2 म्हणजे 7 गुणिले 2 बरोबर 14 प्लस 1 15 आहे. म्हणजे ही ट्रिक आहे ती काम करते. एखाद्या इथे काय असेल तर 2 इथे 3 नंतर 8 असतील म्हणजे 2 ॲड केलेले असतील. पॉसिबिलिटी नाकारता येत नाही. ओके, हे लॉजिक लक्षात ठेवा. 3 2 6 प्लस 1 7, 7 2 14 प्लस 1 15. आता इथे 15 गुणिले 2, 15 2 30 प्लस 1 31. आता 31 गुणिले 2 करावं लागेल आपल्याला. 31 गुणिले 2 किती होत आहे? बेग 6 62 प्लस 1 काय भेटलं आपलं उत्तर 63. म्हणजे इथे काय यायला पाहिजे तर 63. इथे काय येणार आहे तर 63 हे उत्तर तुम्हाला घ्यावं लागेल. आय होप तुम्हाला समजलंय. हे जे काही 7 एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितले त्यातून तुम्हाला कळालं की जे क्रमवार संख्या असतात, क्रमवार संख्येची जी मालिका आहे त्यामध्ये कुठल्या प्रकारचे लॉजिक वापरलेले आहेत. आणखीन आपण काय करूया तर आणखीन काही एक्झाम्पल बघूया त्यामध्ये कुठल्या प्रकारचे वेगळ्या प्रकारचे लॉजिक वापरले असतील तर तुम्हाला ते चांगल्या प्रकारे कळतील. पण हे जे लॉजिक इथे वापरले गेले आहेत, ह्या ज्या रचना इथे केल्या गेल्या आहेत, आय होप तुम्हाला त्या समजलेल्या आहेत. घन आणि वर्ग तुम्ही पाठ करून ठेवणं अपेक्षित आहे. काही आणखीन नवीन प्रकारचे काय करूया आता उदाहरणं बघूयात. हे काही शेवटचे एक्झाम्पल्स आपण बघूया आणि व्हिडिओ आपण थांबवणार आहोत. ओके, चला तर बघा. पहिलं उदाहरण दिले 2 9 28. काय लॉजिक वापरलेलं बघूया. 2 9 28 रिकामी जागा आणि 126. तर लॉजिक बघितलं तुम्ही तर इथे लॉजिक वापरलेलं बघा. 1चा घन प्लस 1 म्हणजे 2. 1चा घन 1च असतो. 2चा घन प्लस 1, 2चा घन आहे 8 प्लस 1 बरोबर 9. 3चा घन प्लस 1 बरोबर 9 3 27 प्लस 1 28. सेम पुढं आता रिकाम जागेसाठी मग आपल्याला काय करावं लागेल 4चा घन घ्यावा लागेल प्लस 1 घ्यावं लागेल. का बरं 3च्या नंतर 4 येते. 4चा घन असतो 64 प्लस 1 बरोबर 65. हे उत्तर बरोबर आहे काही नाही हे बघायसाठी आपला शेवटचा अंक सुद्धा बघावा लागेल. घन प्लस 1 आहे का नाही. म्हणजे 5चा घन प्लस 1 बरोबर 125 प्लस 1 126. म्हणजे हे लॉजिक बरोबर आहे आणि इथं आन्सर यायला पाहिजेत काय तर 65. तर मग आपण ते लिहितोय 65.
ओके, लॉजिक समजलंय. घन प्लस 1 केलेला म्हणजे कुठल्याही प्रकारचं लॉजिक होऊ शकतं. म्हणजे वर्ग प्लस 1 केलेला असेल, वर्ग प्लस 2 केलेला असेल, किंवा घन प्लस 4 केलेला असेल, घन प्लस 3 केलेला असेल. अशा प्रकारचे लॉजिकली प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ओके, त्यानंतर 10, 17, 26, 37 आधी दिली तुम्ही 10, 17, 26, 37 शेवटी क्वेश्चन मार्क. 10 आणि 17 मध्ये काय लॉजिक आहे तर बघा, 10 आणि 17 तुम्हाला दिसेल प्लस 7चा फरक आहे. 10, 7, 17. 17 आणि 26 मध्ये तुम्हाला फरक किती दिसतोय बघा, 17, 9चा फरक दिसतोय. सर्व विषम संख्या वापरल्या गेल्या आहेत. विषम संख्यांचीच बेरीज बघा. 9 आणि 37 आणि 26 मध्ये कितीचा फरक आहे तर तो म्हणजे प्लस 11चा फरक आहे. मग इथे काय पाहिजे, प्लस 13चा फरक पाहिजे. 37 प्लस 13 तो काय येईल तर 7 3 10 0 आचरण 1 3 4 5 50 हे उत्तर पाहिजे. म्हणजे इथं जे आहे ते प्लस 7, इथे प्लस 9 प्लस 11, इथे येईल प्लस 13. मग 37 प्लस 13 किती येत आहे तुम्हाला सांगितलं मी, ते म्हणजे किती येते 50. हे 50 त्याचं उत्तर असणार आहे. सिंपल लॉजिक इथं वापरलेलं आहे. ॲडिशन करत गेले, फक्त लक्षात घ्या की विषम संख्या ॲड करत गेले 7 पासून. 7 नंतर विषम संख्या 9, 9 नंतर विषम संख्या 11, 11 नंतर विषम संख्या 13. याच्या पुढे जर घेतलं तर 50 प्लस किती येईल 15. अशा प्रकारे ॲडिशन आपल्या केलेली दिसून येते. त्यानंतर पुढचं उदाहरण जे आहे ते म्हणजे 2, 7, 17, 32 मी बोर्डवर लिहिलेलं आहे. तिथे काय लॉजिक वापरले आहेत बघा, इथे लॉजिक वापरलेलं आहे प्लस 5 म्हणजे 5चा पाडा थोडक्यात. 2 प्लस 5 7, 7 प्लस 10 बरोबर 17, 17 प्लस 15 बरोबर किती आलं 32. मग 32 प्लस 20 घ्यावं लागेल आपल्याला. समजतंय. 2 प्लस 5 7, 7 प्लस 10 17, 17 प्लस 15 32. म्हणजे ॲडिशन करत गेले 5च्या पाड्यानुसार 5, 10, 15. त्यानंतर आपल्याला जे आन्सर मिळते ते 20ची ॲडिशन होईल. म्हणजे 32 प्लस 20 बरोबर 52. याचा आन्सर असणार आहे 52. हे लॉजिक इथं वापरले गेलेलं आहे. ओके, हे आन्सर काय येईल तर 52 येईल. समजलंय. 5 प्लस 10 15 इथे येईल 20. हे लॉजिक वापरलेलं आहे. पुढचं एक्झाम्पल जरा इंटरेस्टिंग बघा, ते म्हणजे 1 4 27 16 125 36. इथे तुम्ही लक्षात घ्या, हा जो आहे 2चा वर्ग आहे, हा 3चा घन आहे, हा 4चा वर्ग आहे. म्हणजे लॉजिक आहे 2चा वर्ग 3चा घन 4चा वर्ग 5चा घन. बरोबर आहे की नाही. 5चा घन 125, 6चा वर्ग 36. मग आपल्याला काय घ्यावं लागेल इथे आन्सरच्या ठिकाणी 7चा घन घ्यावा लागेल. मग 7चा घन काय आहे 7 7 49, 49 गुणिले 7 बरोबर 7 9 63, 3चा हातचर आले 6, 7 3 7 चौक 28, 28 प्लस 6 34, 343 हे त्याचा आन्सर असणार आहे. समजलंय. म्हणजे वर्ग वर्ग घन वर्ग घन वर्ग घन हे लॉजिक वापरलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचं लॉजिक सुद्धा परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे तुम्ही त्या माइंडसेटने वर्ग आणि घन पाठ करून ठेवा. ओके, आता शेवटचं उदाहरण घेऊया आणि आपण काय करणार तर हा व्हिडिओ थांबवणार आहोत. या व्हिडिओचं हे शेवटचं उदाहरण आपण बघतो आहोत. बघा काय लॉजिक वापरलेलं आहे. 1 आणि 3 म्हणजे 1 गुणिले 3 बरोबर 3, 3 गुणिले 3 बरोबर 9, 9 गुणिले 3 बरोबर 27, 27 गुणिले 3 बरोबर 81. म्हणजे प्रत्येक ठिकाणी 3 ने गुणलेलं आहे. लॉजिक काय तर 3 ने गुणा. मग आता 3 ने गुणलं तर 81 ला आपण 3 ने गुणूया तर उत्तर आपल्या समोर येऊन जाईल. 3 1 3, 3 8 24. तर आन्सर असणार आहे 243. ओके, आन्सर काय लिहिले 243. आता इथे एखादं लॉजिक 4 ने गुणलेलं असेल म्हणजे सर्व संख्याला 4 ने गुणलेलं असेल, किंवा सर्व संख्येला 5 ने गुणलेलं असेल, किंवा सर्व संख्येला 2 ने गुणलेलं, अशा प्रकारचं लॉजिकही असू शकतं. आता एक्झाम्पल खातर मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे की सर्व संख्येला काय केलं तर 3 ने गुणलेलं आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हा समजलेला आहे. आणखीन एक पार्ट आपण घेऊन येणार आहोत, क्रमवार संख्यांची मालिका. यामध्ये आपण आणखीन 12-15 एक्झाम्पल्स समजून घेऊया, जेणेकरून तुमची जी कन्सेप्ट आहे क्रमवार संख्यांची मालिका ही तुमच्या चांगल्या प्रकारे क्लिअर होईल. आणि तुम्ही असा जर प्रश्न आले, असे जर प्रश्न आले तर तुम्ही त्यामध्ये योग्य आणि चांगल्या प्रकारचे मार्क घेऊ शकाल. जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. ओके, आणि लाईक करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.